सुंदर मनामध्ये भरली. आभ्या आभ्या कुठे तू? आई आली दारापाशी. आई बाप आता काय करायचं आता? नाही नाही थांब दादा दादा दोन मिनिट थांब विचार करा आधी. नाही आज जर आईला कळलं ना संपलं सगळं. खेळ खाल्लास. विसर तू शर्यत विसर. अरे हा एक मिनिट थांब दादा शांत हो आधी. नाही 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 तू लवकर आहे बाबा. मी लतिकाला फोन करतो. नाही 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 हा लती आहे माझ्या बरोबरच. काय करून राहिले तुम्ही दोघं? तुला सांगतो दादा थांब ना जरा. काहीतरी ट्रिक करा आणि आईला इथून घेऊन जा. हा थांब दोन मिनिट विचार करते मला शांत राहायचं. काय लभ्या? ऍक्टिंग करता येईल का तुला? कसली ऍक्टिंग? हे मोठ्यानं रडण्याची ओरडण्याची. हा कर ना. जमल जमल. आशू दार उघड. हा आहे. एवढा वेळ काऊन लागून राहिले दार उघडायला तुम्हाला? आहे ते किल्ली कुठे ठेवली आठवत नाही ना. किल्ली म्हणजे काय कुलूप लावलं का काय आतून? हा आहे आपणनी सांगितलंय. आहे मी किल्ली शोधतो तोवर तू फळं घेऊन येते का? फळ आणले. मग बिस्किट आण आहे. आता आत्याबाईंचं काम कसं चोख असतं माहित नाही का तुम्हाला? आणलीत बिस्किट बी उघडा की दार. आहे मग पावभाजी आणते का? पावभाजी? हा लय खाऊशी वाटू राहिली आहे पावभाजी. काय हो जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. आईला कसं कामाला लावताय तुम्ही? हे मे किल्ली सापडूस तर काम होईल ना. हा आलं ते बोल. मामी अगं माय काय झालं? लागलं मला पडले मी. बाई कुठं पडली तू? मामी मी हॉस्पिटल जवळच आहे. तुम्ही लवकर या ना प्लीज प्लीज. काय झालं आता? लती पडली. लती पडली? हा ना लती मी येऊ लागले. तू कुठे आहे माय? ते मी हॉस्पिटल जवळच आहे. मामी लवकर या ना. हो हो आलो आलो आलो. बरं चल 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 हे मी चल. कुठे तू? दादा दरवाजा उघड. चावी कुठे? हॅलो आत गेला का तो? बर 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 बर. हा अगं लते. अगं माय असं कसं लागलं? सॉरी सॉरी मम्मी. अगं काय झालं तुला? तू म्हणली की तू हॉस्पिटलच्या जवळ पडली म्हणून आणि तू हित कशी लागलं का माय तुला? नाही एवढं नाही लागलं. काय एवढा कांगावा केला ग मग फोनवर? ते मी पडले ना. मला पायच उचलता येत नव्हता. मग मी घाबरले आणि मग लगेच तुम्हाला फोन केला. अशी कशी पडली माय तू? सॉरी. काय का आता कशी पडली विचारलं तर म्हणते सॉरी. बरं तर बरं बाई मी हितच होते. एक मिनिट. मी हितच आहे हे तुला कसं कळलं? ते मला कुठं कळलं? तू तर म्हणली मी हॉस्पिटल जवळच पडले तुम्ही लगे या. हा मी हॉस्पिटल जवळच पडले होते. पण मला वाटलं तुम्ही घरी आहे. इथं मी कोणाला ओळखत नाही ना म्हणून मग मी तुम्हाला फोन केलता. लय लागलंय का माय तुला? चल डॉक्टरला दाखवूया. चल उठू. नाही नाही मामी एवढं नाही लागलं मला. लते तू बी ना. हात्या बाई चला बरं वर जाऊ आपण.
मला ना ह्यांची काहीतरी गडबड वाटते. ह्यांनी भाऊजींना बाहेर बिहेर पाठवले का काय? नाही कधीची दारच उघडत नाहीये. मामी तू हिथंच थांब. मामी मी सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही विश्वास ठेवला. माफ करा मामी, मला खरंच नव्हतं खोटं बोलायचं. सॉरी, खरंच सॉरी. आशू हा एक मिनिट आहे. सापडली का किल्ली? हा इथंच होती ना. हा सांगितलं तू. लतिका कुठे? तुम्हाला काय माहितलं ती इथंच आहे ते? मला कसं माहित, म्हणजे मी ऐकलं ना मगाशी ते. अभ्या एवढा गाव का आला लेकर तुला? ते औषधामुळे येतो. आपण कधी येत नाही एवढा घाम तुला. हा ते बदलून दिली ना औषधं आता. मग तू सांगितलं का डॉक्टरला? काय? हेच की एवढा घाम येऊ लागला ते. नाही काय गरज नाही. हा हाय का आता गरज कशी नाही, मी सांगते ना. काय कमी जास्त असेल तर आपल्याला कळायला पाहिजे. आलेच मी. आई अच्छा बाई जखम अजून वळली आहे. काही नाही होणार ते. अभ्या आता एवढ्या फालतू करण्यासाठी मी नाही थांबू शकत. या डॉक्टर साहेब. आता शू शू. या एकदा बघून या बरं. काय म्हणताय? बरं वाटतंय? हा एकदम. आणि हा असा घाम केव्हापासून येतोय? हे उन्हामुळं आला असेल. उकाडा वाढलाय ना सध्या. हा ना, मला बी येतोय का? पांघरून घेऊन झोपलो होतो ना मी. ठीक आहे, बघूया आपण. सगळं चेक करतो मी. सगळं नॉर्मल आहे. काही वाटलं तर मला सांगा. ठीक आहे, आराम करा तुम्ही आता. तेवढंच तर करतोय डॉक्टर साहेब. करा करा, आराम करा. चला. आत्याबाई, हे त्रिकुट एकत्र असलं ना मला सारखं वाटत राहतं काहीतरी डावपेच चाललेत. मी तुम्हाला सांगते काहीतरी खिचडी पकवता येते. हेमे तुला दुसरा कामधंदा नाही का ग माय? सगळी घरातली कामं धामं सोडून तुम्हाला इथं घेऊन आली. ते पाय तुझं डोकं सायकानी आहे. उगा माझ्या डोक्यात नको ना बाई काही बाई भरगू. चल घरी जायला पाहिजे, स्वयंपाक पाण्याचं बघायला पाहिजे. आज खिचडीच करायची आहे. मग चल. आणि आभ्या कुठं जाऊ नको बरं लेकरा. नाही जात कुठं. तुम्ही दोघं जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. येतेच आहे रात्रीचा डबा घेऊन. चल हे हा लती तिला थांबू दे इथंच. तू चल चल घे. चल 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 तर. मला वाटलं संपलं सगळं आता. खोटं बोलले मी मामींची. बोलली नाही, बोलायला लावलं तुला मी. फरक आहे ना. हा पण मला नाही आवडत हे असं. मला छंदच आहे ना खोटं बोलायचं. लय आवडतं मला. अभ्या मला सवय नाहीये. त्या बिचाऱ्या भोळेपणानं विश्वास ठेवतात माझ्यावर. नाही नाही हे बरोबर नाही. लते काम कर. शर्यत झाली ना की तू आईच्या पाया पडून माफी माग. मग तर झालं. हा पण फक्त मामींचीच नाही, आप्पांचे, बापूंचे, तुमच्या सगळ्यांचे पाय धरून माफी मागणार आहे मी. नाही ती वेळ नाही येणार. म्हणजे शर्यतीनंतर मला बी तुला काहीतरी सांगायचं आहे. काय बोलू राहिले तुम्ही दोघं? मला काय बी कळेना. एकदाची होऊन जाऊ दे बाबा ती शर्यत. डोक्यावरचं ओझं उतरल. मनावरचं बी.